गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट करतायत। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार परिणय फुकेंनी आपण शिवसेनेचा बाप असल्याचं म्हटलं होतं। आता नांदूरमधील भाजप आमदार विजयकुमार गावितांनी शिवसेनेच्या 2 आमदारांना धमकी दिली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंना जागा दाखवण्यास सुरुवात झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। आधी राज्यमंत्री माधुरी मिसाळांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना सुनावलं। मग भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेनेचा बाप काढला। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे। तर आता भाजप आमदार विजयकुमार गावित शिवसेनेचा माज उतरवण्याची भाषा करतायत। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमशा पाडवी हे आपलं टार्गेट असल्याचा उघड इशारा गावितांनी दिलाय। खूब विचार के उठे सोमवारी लक्ष ती माहिती मैं की लिखलो की आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आहे। त्या आमशा नावापे 12 पोंगे आहेत। त्या थेरी नावा 4 पोंगे आहेत, खाजगी पोंगे आणि त्या थेरी नावा की पंतप्रधान आवास योजना ने पोंगवले। विजयकुमार गावित साहेबांनी त्या अक्कलकोयाच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही, आम्ही त्याची चिंता करत नाही। एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही। आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत। त्यांनी चौकशी करावी, आमच्या तक्रारी कराव्या, काही अडचण नाही। परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला, सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजयकुमार गावितच्या रूपाने आला आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं। विशेष म्हणजे याआधी भाजप आमदार परिणय फुकेंनी सुद्धा शिवसेनेवर निशाणा साधला होता। मीच शिवसेनेचा बाप आहे असं विधान त्यांनी केलं आणि शिवसेनेतनं नाराजीचा सूर उमटला। त्यामुळे आमदार परिणय फुकेंवर पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली। तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं। आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। कोण कोणाचा बाप होऊ शकतो का? आणि जिथपर्यंत शिवसेना आहे, शिवसेनेचा एकच बाप आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे। त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीकडनं असल्या वक्तव्यांची अपेक्षा नाही। अर्थात त्यांनी आता त्या विषयावर दिलगिरी माफी मागितल्यामुळे तो विषय संपलेला आहे। गेल्या काही दिवसात महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत दरी वाढल्याचं बोललं जात आहे। भाजप नेत्यांच्या विधानामुळे चांगले संबंध ताणले जात असल्याची शिवसेनेची भावना आहे। त्यामुळे आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज द्यावी अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंतांनी केली आहे। आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच 3 वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेबांवर उठाव केला, हे एवढंच उत्तर त्यांना बास आहे। म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो, कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते, त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या नावाचा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्रपक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे, ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार आहे। ज्या शिंदेंच्या शिवसेनेमुळे 2.5 वर्षांपूर्वी भाजपला सत्तेची चव चाखायला मिळाली, त्याच शिंदेंच्या शिवसेनेचा आता भाजप नेते बाप काढू लागलेत, माज उतरवण्याची भाषा करू लागलेत। त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदेंना जागा दाखवण्यास सुरुवात झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।